हाय, मी पूजा आणि तुम्ही बघताय माझा छोटा व्हिडिओ. तर ह्या पार्सलनी ना मला खूप डिसअपॉइंट केलं. का ते म्हणजे ह्याच्यामध्ये आम्ही शू रॅक मागवलं होतं फ्लिपकार्टवरून, जे की 20 दिवस टोटली लेट झालं. त्यानंतरही जे पार्सल आम्हाला रिसीव झालं त्याच्यामध्ये प्रोडक्ट थोडं पण चांगलं नव्हतं, म्हणून आम्हाला ते रिटर्न करावं लागलं. जाऊ दे, बघू आता शॉपमधूनच आम्ही शू रॅक घेऊ. आज मी पहिल्यांदाच मायक्रोवेव्हमध्ये राईस बनवणार होते, तर तुम्हालाही ते दाखवते चला. तर मायक्रोवेव्हला 2 मिनटासाठी बाउलमध्ये पाणी घेऊन ना मी ते गरम करायला ठेवलं. त्यानंतर जे राईस असतं ते स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये मीठ घातलं आणि मायक्रोवेव्हमध्ये भात करताना थोडंसं मीठ कमी घालायचं. माझं ह्याच्यामध्ये थोडं जास्त झालं होतं. त्यानंतर 10 मिनटासाठी ते राईस होण्यासाठी मी मायक्रोवेव्हला लावून दिलं. तर नंतर 10 मिनटानंतर जेव्हा मी ते राईस चेक केलं तर अजून झालं नव्हतं. मग त्यानंतर मी आणि परत 5 मिनटासाठी म्हणजेच एकूण 15 मिनटासाठी मी मायक्रोवेव्हला लावले आणि आधीचे गरम पाण्यासाठीचे 2 मिनटे म्हणजे एकूण 17 मिनटे लागले मला. आणि हे बघा, साहेबांना ना दिवाळीसाठी हे छान छान गिफ्ट्स मिळालेले आहेत आणि हे काचेचे आहेत ना, छोटे छोटे भरणे आहेत आणि त्याच्यामध्ये मस्त ड्रायफ्रूट्स आहेत. त्याचसोबत हे काजू वगैरे दिलं होतं, चिवडा दिलं होतं. म्हणजे जे हॅम्पर मिळतं ना दिवाळीसाठीचं हळदीरामचं, तेच पूर्ण त्यांना दिलं होतं. त्यानंतर आज धनत्रयोदशी होती म्हणून मी सांज्याची पोळी बनवणार होते. गावी आमच्या तेच बनवतात म्हणून मी तेच बनवणार होते. मग त्याच्यात किडे वगैरे झाले असतील म्हणून ते व्यवस्थित नीट बघून घेतलं. त्यानंतर मी 1 वाटीचं सांज्याचं पोळी बनवणार होते म्हणून 1 वाटी सांजा आणि त्यानंतर 2 वाटी पाणी गरम करायला ठेवलं. त्याच्यात 1 वाटी गूळ घातलं, सुंठ पावडर आणि जायफळ घातलं होतं. वेलची पावडर घातले नव्हते मी. त्यानंतर मस्त सांजा बनवून घेतला आणि ह्याला ना पाणी थोडं, सांज्याच्या पोळीसाठी जेव्हा आपण सांजा बनवतो तेव्हा पाणी थोडंसं कमीच ठेवावं लागतं. मग ते गार होण्यासाठी ठेवले. कणिक मळून मस्त सांज्याच्या पोळ्या बनवून घेतल्या आणि 2च बनवल्या होत्या. भजीही बनवले आणि बाकीचा जो सांजा होता तो मी ह्यांना तसंच खायला दिलं. आणि त्यानंतर आज धनत्रयोदशी आमची लाईटिंग कंप्लीट झाली. तर आणि हे ना मला कळतच नाही की दिवाळी आलं ना हे छोटे छोटे जे किडे दिसत आहेत ना ते कुठून येतात काय माहिती. गेल्या वर्षी पण दिवाळीच्या वेळेसच आले होते ते, तर ते फार त्रास देतात. तर असा गेला आमचा दिवस. भेटूया उद्या, बाय.